संन्यास. परंतु साताऱ्यात आलो तरी टिळकांची कीर्ती कमी झाली नव्हती. मात्र या फिरतीत फार महत्त्वाचे प्रसंग घडून आले. मद्रास इलाक्यात दिंडगील येथे त्यांना आमंत्रण आल्यावरून तेथील ख्रिस्ती लोकांना त्यांनी जाऊन व्याख्याने दिली. महाराष्ट्र ख्रिस्ती लोकात दिसून येणारी एक विचित्र गोष्ट टिळकांच्या पाहण्यात आली. हे लोक ख्रिस्ती होताना स्पृश्यास्पृश्याचे गाठोडे झटकून न टाकता तसेच आपल्याला ते उराशी बाळगून त्यांनी आपल्याबरोबर आणले आहे. काही लोक चर्चमध्ये आत बसत तर काही अस्पृश्य ख्रिस्ती लोक बाहेर बसत. टिळकांच्या वृत्तीला ते सहन होणे शक्य नव्हते. एक दिवस ते आले ते बाहेरच्या लोकात जाऊन बसले. आतल्या मंडळींकडे ढुंकून पाहिनात. बाहेरचे त्यांनी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा आतल्या मंडळीने लाज वाटून एक एक बाहेर येऊन बसू लागलं. ठिकाणी नंतर तेथे असा नियमच केला की असा भेदभाव ज्या ठिकाणी असेल तेथे आपण बोलणार नाही. व त्याचा इतका चांगला परिणाम झाला की त्यांना त्या फेरीत कधी भेदभाव दिसून आला नाही. याच सुमारास राहुरीहून ख्रिस्ती व्यवसायासाठी मंडळांचे संमेलन होते. त्या टिळकांना आमंत्रण असून तेथे ते गेले होते. जवळजवळच्या ख्रिस्ती झाल्यापासून आपण मिशनचे पगारी नोकर राहू नये असे त्यांना वाटे. मागे 1-2 वेळेस त्यांनी पगार घेण्याचे थांबवले व मिशनचे पूर्वी होते तेच काम विना वेतन केले. परंतु आता त्यांना एक फार मोठे व निराळे कार्य अंगावर घ्यायचे होते व घेण्यासाठी पूर्वतयारी म्हणजे मिशनची नोकरी सोडून देणे. राहुरीहून 1 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी हे पत्र प्रसिद्ध केले. विज्ञापन. शनिवार 1 सप्टेंबर 1917. माझ्या देशाप्रित्यर्थ ख्रिस्ताच्या दरबाराप्रित्यर्थ स्वतःप्रित्यर्थ मला यापुढे प्रेम आणि सेवा यांचे अनुबंध शिवाय करून अन्य रीतीने कोणत्याही मानवी संस्थेचा बांधलेला राहता येत नाही. माझा यापुढे सर्व हेतुस्तव सारा संबंध ख्रिस्ताशी व शुभ वर्तमानाशी मात्र असला पाहिजे. म्हणून देवाच्या वाणीला मान देऊन मी आजपासून मिशनचा किंवा दुसऱ्या कोणत्याही मानवी संस्थेचा आश्रित किंवा वेतन घेऊन काम करणारा चाकर नाही. मी एक ख्रिस्ती संन्यासी म्हणजे विरागाच्या नव्हे तर अनुरागाच्या मागे जाणारा संन्यासी आहे. मला आजपासून देव जो आत्मा तो सांगेल तसा होण्याचे व तो सांगेल ते करण्याचे प्रयत्न करायचे आहेत. ज्याचे ख्रिस्तावर हिंदुस्थानावर मजवर प्रेम आहे त्यांनी आपण सर्वांचा पिता जो परमेश्वर त्याच्या दयासनासमोर मजकरता मध्यस्थी करावी हे साह्य मी मागत आहे. नारायण वामन टिळक. याखाली काही गोष्टींचा खुलासा दिलेला आहे. तो असा, माझा निश्चय प्रसिद्ध करण्याची कारणे 3 आहेत. मला पुन्हा माणसांवर अवलंबून राहण्याचा मोह झालाच तर हे प्रसिद्धीकरण माझ्यापुढे उभे राहील व मला पुष्कळ अंशी आवरून धरेल. माझे उदाहरण पाहून हिंदी ख्रिस्ती समाज जे लोक असेच करायला पाहत असतील त्यांना उत्तेजन येईल. हा निश्चय तडीस जायला मला पुष्कळच्या प्रार्थनांची गरज आहे. 2 मी करीत आहे या कामाचे काय होणार. एक अमेरिकन मराठी मिशनर मला प्रत्यक्ष माझ्या आईच्या ठिकाणी झालेले आहे. माझ्या मनात कृतज्ञतेचा नुसता लवलेश जरी असेल तरी मी माझ्या मातृतुल्य मिशनला अडचणीत पडणार नाही. यापुढे मला यांचा पगार मात्र नको. याचे प्रेम, सहानुभूती, प्रार्थना हे सारे पाहिजे आहे. मी याची जी कामे करीत आहे ती अशीच करीत राहणार आहे. माझ्या या नवीन स्थित्यंतरात सुद्धा मला यांचे सहाय्य पाहिजे आहे आणि ते होणार आहे. दुसरं, मी जनसेवा ही ईश्वर सेवा समजणारा मनुष्य आहे. एवढ्यावरून माझ्या शुभवर्तमानाच्या सेवेविषयी समजुती कोणकोणत्या कामाचा समावेश होतो हे लक्षात येण्यासारखे आहे. नावा टिळक. टिळकांनी पगार घेणे सोडले, एक प्रकारचा संन्यास घेतला. त्या अंगात कफनी घालू लागले. त्यांच्या 2 कपण्या असत व त्या ते स्वतः हाताने धुत. घरात सुद्धा आता चाकर नोकर कोणी नव्हते. अगदी चूल पोतऱ्यापासून ते स्वतः करीत. तुम्ही संन्यास घेतला म्हणजे कुटुंबाचा त्याग केला का, असा त्यांना एका ख्रिस्ती गृहस्थाने प्रश्न केला. यांनाही टिळकाप्रमाणे आपण लोकसेवा करावी असे वाटत होते, परंतु त्यांच्यावर कुटुंब भरण्याचा मोठा बोजा होता. टिळकांनी यांना जे उत्तर पाठवले ते व आपल्या झोळी संबंधी जे त्यांचे म्हणणे होते ते त्यांनी प्रसिद्ध केले होते ते खाली दिले. एक माननीय पत्र. जय ख्रिस्त व आपले पत्र येऊन बरेच दिवस झाले. त्याबद्दल उपकार मानतो. त्याचे उत्तर देताना जर माझ्याकडून एखादा शब्द, एखादे वाक्य, एखादे विधान आपणास अप्रिय वाटण्यासारखे माझ्या लेखणीतून बाहेर पडले तर त्याबद्दल मला क्षमा करावी. ख्रिस्ती संन्यास म्हणजे पत्नीचा त्याग नव्हे, तिची आपणावर व आपले तिच्यावर निष्काम प्रेम असणे. परमेश्वराने परस्पराला इहलोकीच प्रभू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे उपदेशाप्रमाणे स्वर्गाला नेऊन अधिष्ठित करणे. आपल्या सामर्थ्याचा बाहेर आपल्या कुटुंबाची वाढ होणे ही भयंकर आपत्ती होय. हिला ही भयंकर म्हणतो याचे कारण ही प्रत्यक्ष मातापितरांकडून स्वतःच्या संततीच्या शरीराचा, मनाचा, आत्म्याचा नाश करविणारी आपत्ती होय. फाजील संतती ही ईश्वराची देणगी नव्हे. ईश्वराचे संदेश जगाला देणारा साधुवर्य पौलस इंद्रिय
दमनाची गणना पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये करीत आहे. याचा अर्थ इतकाच की देवाचा आत्मा पवित्र आत्मा देव तो जो आत्मा तोच पती पत्नीचा इंद्रिय दमन करून असे सांगत आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवाक्याच्या बाहेर संतती होऊ नये असे म्हणत आहे. ख्रिस्ती संन्यास पतीला आपल्या पत्नीचा त्याग करू असे सांगत नाही. या बाबतीत जे देवाने जोडिले ते माणसाने तोडू नये अशा प्रभूची स्पष्ट आज्ञा आहे. सारांश, जर आपल्या कुटुंबाचा आजचा आटोक्याबाहेर असलेला विस्तार आणखीन अधिक व्हायचा असेल तर आपल्या मजप्रमाणे संन्यास न घेता घरातल्या घरातच देवाचे सहाय्य करून क्रमाक्रमाने किंवा एकदम आपल्या पत्नीविषयी प्रेमाशी संबंध असलेल्या कामाचा त्याग करा. हा पहिला संन्यास होय. हा पूर्णपणे व्हायला पती व पत्नी ह्या उभयतांचे सहकारित्व पाहिजे. आपण उभयता देवाच्या चिंतनात प्रार्थनेत जितके जितके अधिक निमग्न व्हाल तितका तितका आपणास हा संन्यास सुलभ होईल. आपण इतपत संन्यास घेतला तरी आपण गृहत्याग करू नये. आपले काम किंवा वेतन सोडू नये. आपले कुटुंब मोठे आहे. आपण आपल्या संततीत अन्न दशेला लावाल तर ते महापाप होय. देव आपल्या भक्तांचा योगक्षेम चालवतो. त्यांनी त्याबद्दल चिंता करू नये. या अर्थाचे आदेश व उपदेश पवित्र शास्त्रात पुष्कळ ठिकाणी सापडतील, पण त्यापैकी एकाचाही अर्थ अजून जगाला कळावा तसा कळत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे या सर्वाचा खरा सारांश कामकरी मजुरीस योग्य आहे. हा ख्रिस्तांच्या एका वचनात आला आहे. प्रभू आपल्या शिष्यांना संग्रह करून देत नाही. पोटासाठी कोणाची चाकरी करू देत नाही. आपल्या कार्याची परंपरा सोडून इतर धंदा करू देत नाही. तुम्ही स्वराज्य जवळ आले आहे अशी घोषणा करीत संचार करा. रोग्यांना निरोगी करा. महाव्याधिग्रस्तांना स्वच्छ करा. मृतांना उठवा. भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले आहे. तुम्ही फुकट द्या. ही आज्ञा देऊन जगात पाठवित आहे. तरी तो त्यांना म्हणत आहे की कामकरी मजुरीला योग्य आहे. या कामकऱ्यांची मजुरी देणारा याचा मालक कोण? अर्थात प्रभू. पण तो ही मजुरी कोणाकडून देविणार? ज्याचे हे मजूर काम करील त्या जगाकडून. किती? कामाच्या महत्वाप्रमाणे. यावरून आपल्या लक्षात येईल की नुसते ईश्वर चिंतन करू नव्हे, ते जो स्वतःच्या अध्यात्म लाभासाठी करीत असतो, तर जगाची सेवा करणाऱ्या ख्रिस्ती संन्यासाने जगापुढे आपल्या मजुरी करता झोळी पसरणे ही भिक्षावृत्ती नव्हे. भिक्षापात्रात अवलंबिवणे जिने लाजीरवाणे. ख्रिस्ती संन्यासी ते कदापि करणार नाही. मी झोळी घेतली आहे कारण मी हिंदुस्थानाची सेवा करायला तयार आहे. मला माझ्या सेवेची मजुरी पाहिजे आहे, ती माझ्या सेवेपुरती पाहिजे आहे. माझ्या कुटुंबाकडे पाहून त्याची दया येते, म्हणून कोणी माझ्या पुढे लाख रुपये ठेवले तरी मला ते नको आहेत. माझ्या सेवेची किंमत जगाने माझ्या एकट्याच्या पोटापुरती ठरवली तर मी उपाशी राहून ते अन्न आपल्या कुटुंबापुढे ठेवीन. जर ती तशी 10 कुटुंबे पोचणे इतकी ठरली तर मीही आपल्या कुटुंबाच्या पंक्तीला बसून 2 घास खाईन व बाकी उरलेले ते जगाला परत देईन. आपल्या देशामागे आता 21 वर्ष लागलेला प्लेग आपणास भयंकर वाटतो, पण त्यापेक्षा भयंकर अशी एक साथ त्या देशाच्या मागे निरंतर लागलेली आहे. या साथीचे नाव भिक्षांदेही. हिचा घर बसल्या अगर देहांकडे हिंडून प्रसार करणे हाच आपला धर्म, वडिलोपार्जित धंदा असे समजणारे लोक या देशात असंख्य आहेत. यात आणखीन ख्रिस्ती संन्यासांची भर पडायला नको. तथापि पौलसाने ज्याप्रमाणे आपल्या हाताने काम करून स्वतःबरोबर शुभवर्तनाची सेवा करणाऱ्यांचा चरितार्थ चालवला, त्याप्रमाणे आपल्या वैद्यकीच्या धंद्यावर आणि तोही आपल्या देवसेवेच्या व देशसेवेच्या आड येणार नाही इतपत करून जर आपणास आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवता येईल तर आपण खुशाल वेतन सोडून स्वतंत्र व्हावे. पुढे दिलेल्या स्थलांचा विचार याला ज्याला अनुभव आला आहे, याप्रमाणे जो संपन्न झाला आहे, इतकी ज्याची ख्रिस्ताशी मैत्री आहे, या योगाची ज्याला नित्य प्रचिती आहे, ही ज्याची धन्यता आहे, याप्रमाणे ज्याला मनुष्य मात्र देवाचं प्रतिनिधित्व दिसत आहे, जेथपर्यंत ज्याचे प्रेम जाऊन पोहोचले आहे, इतका ज्याला अधिकार प्राप्त झाला आहे, त्याला मात्र हा संन्यास साध्य आहे. आपण करीत आहात तेच काम करीत राहा व शास्त्रवाचन, मनन, प्रार्थना, सेवा यांचा आश्रय करून देव काय सांगतो याची वाट पहा. माझा अगर कोणत्याही माणसाचा सल्ला घेत बसू नका. हा सल्ला घेणे हेच आपण अजून देवावर नव्हे तर माणसावर अवलंबून आहात याचे चिन्ह आहे. आणखीन एक लक्षात ठेवा, ज्याला हे घेववेल तोच हे घेवे. ही ख्रिस्तांची सूचना नुसती ब्रह्मचर्यापुरती नसून असल्या कोणत्याही महात्यागाला लागू नये. शिवाय 1 कोरिंथ या भागाचा नीट विचार केला तर दिसून येईल की ज्यांना असेल महात्याग करत नाहीत ते त्यांनी ते केले आहे त्याच्याहून किमपी कमी नाही. आपण आपल्या आहे त्या स्थितीत आपल्या असेल तितक्या सामर्थ्याचा व साधनांचा देवप्रित्यार्थ व मनुष्यप्रित्यार्थ उपयोग केला म्हणजे पुरे. मग आपली योग्यता व आपला उपयोग हे महात्याग करण्यापेक्षा कमी नाही. आपण आणखीन 2 प्रश्न केले आहेत, त्याची उत्तरे मी देत नाही कारण ही उत्तरे दे अशी ख्रिस्ताची मला आज्ञा नसून ही देण्याने आपल्या मनाचेही समाधान होणार नाही. तथापि या प्रश्नासंबंधाने आपणास माझा एकच अनुभव सांगून मी हे पत्र पुरे करतो. आपण किंवा दुसरे कित्येक लोक
लोक ज्याला माझा अस्थिरपणा म्हणतात ते मी ईश्वरी कृपादान समजून त्याबद्दल त्याचे किती वेळा तरी उपकार मानले आहेत. कोतत्तराबद्दल पुन्हा एकदा आणखीन क्षमा मागून मी आपली रजा घेतो. आपला नम्र सेवक नारायण वामन टिळक. विज्ञापन. कामकऱ्याला त्याचे अन्न मिळावे हे वाजवी आहे. अन्न देणारा देव आहे आणि हे तो कामकऱ्याचे त्याचे काम केले त्याच्याकडून देवितो. यास्तव कालील सही करणारे ख्रिस्ती व ख्रिस्तीतर बंधू भगिनी याप्रमाणे सविनय सूचना करीत आहेत. 1. मी ज्याची सेवा करीन त्याच्यापुढे मला गरज असल्यास आपली झोळी करीन. तिथं देवाच्या प्रेरणेने ते जे टाकतील त्याच्यात मी देवाचे व त्याचे उपकार मानून स्वीकार करीन. माझ्या गरजेपेक्षा हे दान अधिक भरल्यास बहुत करून मी त्याच्या तितक्या तेथेच जनसेवेप्रित्यार्थ उपयोग करीन. उदाहरणार्थ मी नुकताच एके ठिकाणी गेलो असता निरनिराळ्या 5 जनसंघाकरिता माझी व्याख्याने झाली. या 5ही प्रसंगी मला आपली झोळी पुढे करण्याचा हक्क होता. पण तेथे असताना देवाने अन्य मार्गाने माझ्या गरजा भागवल्या म्हणून पुन्हा गरज लागेपर्यंत मला या हक्काचा उपयोग करणे न्याय वाटले नाही व मी तो केला नाही. 2. या वृत्तीला मी भिक्षा समजत नाही. मला भिक्षा मागायची नाही किंवा भिक्षुकीला उत्तेजन द्यायचे नाही. मी संन्यासी आहे. मी ख्रिस्ती संन्यासी असल्यामुळे मला आपल्या कुटुंबाला हे पूर्वजन्मीचे लागेबांधे म्हणून दूर करता येत नाही. स्वर्गात लग्न करून देत नाहीत आणि घेत नाहीत. ही प्रभूची उक्ती येथेच खरी झालेली अनुभवणारी आम्ही नवरा बायको येथे आहोत. तपोवतो एकत्र राहणार. मुलेही तशीच. त्यामुळे माझी नाही तर माझ्या कुटुंबाची दया येऊन मला काही पाठवू नये. आधी आपले किंवा आपल्यातर्फे दुसऱ्या कोणाचे काम सांगावे. ते मी केले तर झोळीत जे टाकावेसे वाटते ते टाकावे. उगीच कोणी काही दिल्यास ते मी घेणार नाही, कारण कामकऱ्याला त्याचे अन्न मिळावे हे योग्य आहे. नारायण वामन टिळक.